नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या चालू घडामोडी पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न वन लायनर स्वरूपात असतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, ICCचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर जय शाह हे ICCचे नवीन अध्यक्ष झाले आहेत. नेक्स्ट, लडाखमध्ये किती नवीन जिल्हे निर्माण झाले आहेत? तर लडाखमध्ये 5 जिल्हे नवीन निर्माण करण्यात आले आहेत. तर पहिले 2 जिल्हे आणि आताचे 5 मिळून एकूण 7 जिल्हे झाले आहेत. कारगिल आणि लेह हे पहिले 2 जिल्हे अस्तित्वात होते. नेक्स्ट, नुकतेच अस्ना वादळ कोणत्या राज्यात आले होते? तर अस्ना वादळ हे गुजरातच्या किनारपट्टीवर आले होते. नेक्स्ट, अलीकडेच दिघी औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आली? तर रायगड या जिल्ह्यामध्ये दिघी औद्योगिक वसाहत उभारण्यात आली. नेक्स्ट, अलीकडेच चर्चेत असलेले मेटा या सोशल मीडियाचे CEO कोण आहेत? तर मार्क झुकरबर्ग हे मेटा या सोशल मीडियाचे CEO आहेत. नेक्स्ट, 6वा प्रश्न, जगभरात चर्चेत असलेले टेलिग्रामचे CEO कोण आहेत? तर पावेल ड्युरॉव हे टेलिग्रामचे CEO आहेत. नेक्स्ट, 2024चे रॅमन मॅग्सेस अवॉर्ड किती जणांना देण्यात आले आहेत? तर एकूण 5 व्यक्तींना 2024चे रॅमन मॅग्सेस अवॉर्ड देण्यात आले आहेत. नेक्स्ट, 2024चा रॅमन मॅग्सेस विजेते कर्मा पुतशो कोणत्या देशाचे आहेत? तर हे भूतान या देशाचे आहेत. नेक्स्ट, परवेज फरहान हे रॅमन मॅग्सेस विजेते कोणत्या देशाचे आहेत? तर इंडोनेशिया या देशाचे आहेत. नेक्स्ट, मियाझाकी हयाओ हे रॅमन मॅग्सेस अवॉर्ड विजेते व्यक्ती कोणत्या देशाचे आहेत? तर हे जपान या देशाचे आहेत. नेक्स्ट, विश्व जल सप्ताह 2024 कधी साजरा केला गेला? तर 25 ते 29 ऑगस्ट या दरम्यान विश्व जल सप्ताह 2024 साजरा केला गेला. नेक्स्ट, NSG म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारचे महानिदेशक कोण बनले आहेत? तर B श्रीनिवास हे NSGचे महानिदेशक बनले आहेत. नेक्स्ट, टायफून शॅनशान हे चक्रीवादळ कोठे आले होते? तर जपान या ठिकाणी हे चक्रीवादळ आले होते. नेक्स्ट, 14वा प्रश्न, 7वा अनुभव पुरस्कार समारोह कुठे झाला? तर हा समारोह नवी दिल्ली या ठिकाणी झाला. नेक्स्ट, आयुष्यमान जीवन रक्षा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ही योजना राजस्थान या राज्याने सुरू केली आहे. नेक्स्ट, नुकतेच किती ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी देण्यात आली आहे? तर एकूण 12 शहरांना ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी देण्यात आली आहे. नेक्स्ट, अलीकडेच कोणत्या राज्याने अपराजित महिला व बाल विधेयक 2024 पारित केले आहे? तर पश्चिम बंगाल या राज्याने अपराजिता महिला व बाल विधेयक पारित केले आहे. नेक्स्ट, हिंदी महासागर जैवविविधता सूचना प्रणाली संबंधी कार्यशाळा कोठे आयोजित केली होती? तर कोची या ठिकाणी ही कार्यशाळा आयोजित केली होती. नेक्स्ट, वृंदावन ग्राम योजना व गीता भवन परियोजना या योजना कोणत्या राज्याच्या आहेत? तर या दोन्ही योजना मध्य प्रदेश या राज्याच्या आहेत. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, वैदिक 3D संग्रहालय कोणत्या शहरात निर्माण केले जाणार आहे? तर वैदिक 3D संग्रहालय हे उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या शहरात निर्माण केले जाणार आहे.